मनाली, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या सगळ्या घडामोडी बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। मात्र सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे आणि बातमी आहे इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्याबाबत। जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण आहे, तर आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। अशोक चव्हाणांनी त्याला इशारा दिलेला आहे। इंदिराजी यांच्या असामान्य नेतृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर असल्याचं आव्हाड म्हणाले। तर आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलंय ते बरं झालं असंही अशोक चव्हाण म्हणालेले आहे। जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय ते आपण पाहूया। इंदिरा गांधींना अतिशय आदराने मानणारा मी राजकीय कार्यकर्ता आहे, ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे। काँग्रेस पक्ष म्हणून नाही तर काँग्रेस ही लोक चळवळ आहे, गांधीजींची लोक चळवळ। संयुक्त महाराष्ट्रासह मुंबई झालीच पाहिजे हा निर्णय जेव्हा आला, त्याच्या मागे एक प्रमुख भूमिका इंदिरा गांधींची होती। पंतप्रधान झाल्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण करणं, राजे महाराजांचे तनखे बंद करणं, 71 साली पाकिस्तानचे 2 तुकडे करणं, सिक्कीम खेचून घेऊन समाविष्ट करणं, चायनाला धक्का देणं, अणुपरीक्षा घेणं, पोखरणला बॉम्बस्फोट करणं, अणुबॉम्बची परीक्षा घेणं। पण 75 ते 77च्या काळामध्ये त्यांच्या काही भूमिकांमुळे लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येते असे इथे जनतेला वाटायला लागलं। काही जण त्यांच्या बाजूने होते, काही जण त्यांच्या विरोधात होते। या सगळ्या विरुद्ध 74 साली विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि कालांतराने त्याचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी केलं आणि 77 साली इंदिरा गांधींचा पराभव झाला। हा इतिहास आहे। देशामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीमधल्या मूलभूत अधिकारांवर ते गदा आणली जाते असं जनतेला वाटतं, तेव्हा जनता पेटून उठते। आज अमित शहा आणि मोदींविरुद्ध तेच घडतंय आणि माझं म्हणणंच हे आहे आणि मी ते ठामपणाने म्हणतो, जर या देशात इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकतो, ज्यांच्या एवढं कर्तृत्व कोणाचंच नव्हतं, तर मोदी आणि अमित शहा कोण आहेत? आणि माझ्या मित्र किरीट सोमय्या यांनी सुद्धा लक्षात ठेवावं, मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे, मला लाज नाही वाटत सांगायला। इंदिरा गांधींची तुलना मोदी शहांशी होऊ शकत नाही हे त्यांनी लक्षात